श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीचा अंदाज, महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावात नाचणीचं गाव तयार करणार आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2,27,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांचा आणि बियाणांचा काळा बाजार रोखण्यासाठी पथकं नेमण्यात आली आहेत. भात, मका, बाजरी, सोयाबीनसह विविध पिकांसाठी सुमारे 41,500 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 32,000 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात भात पीक 47,000 हेक्टर, बाजरी 43,000 हेक्टर, भुईमूग 31,000 हेक्टर, सोयाबीन 24,000 हेक्टर, घेवडा 19,000 हेक्टर, वाटाणा 17,000 हेक्टर आणि मूग 12,000 हेक्टर क्षेत्रावर पेरला जाणार आहे. मधाचे, फुलाचे, पुस्तकांचे गाव तयार करत राज्यात स्वतंत्र ओळख तयार करणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात आता नाचणीचं गाव तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पांगारी या गावाची निवड करण्यात आली आहे. स्ट्रॉबेरी शेतीला उत्तम आणि पौष्टिक पर्याय देण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी नाचणीचा पर्याय निवडला आहे. यासाठी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं नाचणीचं बियाणं तसंच सेंद्रिय खताचं नुकतंच वितरण करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांच्या नावानं घर, जमीन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत देण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून यावर्षी 31 मार्चपर्यंतच्या कालावधीत 1,079 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे त्या महिलांना 2,66,00,000 मुद्रांक शुल्काचा लाभ मिळाला. सातारा शहर आणि कराड तालुक्यात या योजनेनुसार जास्त दस्त नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती होत असून जिल्ह्यात या अभियानांतर्गत 31,336 महिलांची नोंदणी एका वर्षात झाली आहे. या अभियानात दर महिन्याला नोंदणी केलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर महिलांना प्रसूतीपूर्व सेवा देखील दिली जाते. नोंदणी केलेल्या महिलांपैकी 11,335 महिलांची सोनोग्राफी तपासणी तर 10,948 मातांची स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचा फायदा जिल्ह्यातील 1,11,203 शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांकडे 1,02,74,00,000 रुपयांचं पीक कर्ज थकीत आहे. या योजनेच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची थकबाकी कमी होण्यास मदत होऊन त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं 20 लाख झाडं तयार केली आहेत. ही झाडं लावण्यासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. वृक्षारोपण मोहिमेत सर्वाधिक रोपं खंडाळा तालुक्यात लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी 1,86,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तयार केलेली रोपं विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायती तसंच नागरिकांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात येणारा पूर, कोसळणाऱ्या दरडी, तुटणारा संपर्क या संभाव्य धोक्यांचा आढावा घेत कराड तालुका प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कराड तालुक्यातून जाणाऱ्या कृष्णा नदीकाठावरील 39, कोयना काठावरील 18, दक्षिण मांड काठावरील 8, तारळी नदीकाठावरील 7, उत्तर मांड नदीकाठावरील 6 तर वांग नदीकाठावरील 4 गावं पूरप्रवण क्षेत्रात येतात. हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.